हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेताना पाहायला मिळत आहे। त्यानंतर आरती होईल आणि त्यानंतर आदित्य ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधतील। मात्र सकाळपासून आपण पाहतो की हनुमान मंदिराच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने जी काही मंदिर सृष्टींना नोटीस दिलेली होती त्यामध्ये मंदिराला अनधिकृत म्हटलेलं होतं आणि मंदिर 7 दिवसांच्या आत हटवण्यात यावं हटवण्यात यावं अशा पद्धतीचं पत्र जे पाठवण्यात आलेलं होतं त्यावरती सगळा आंदोलनाचा पवित्रा सगळ्या भाविकांनी घेतला, स्थानिकांनी घेतला। त्याचबरोबर ठाकरे गटानं हा मुद्दा कालपासून उचलून धरलेला आहे। आपण पाहतो की सगळ्या या भाविकांच्या, स्थानिकांच्या, त्याचबरोबर ठाकरे गटाची भूमिका ही जाहीरपणे त्यांनी मांडल्यानंतर रेल्वे प्रशासनानं आज एक हस्तलिखित ऑर्डर जी आहे ती काढलेली आहे। त्यामध्ये या सगळ्या कारवाईला स्थगिती दिल्याचं म्हटलेलं आहे। मात्र तरीसुद्धा मंदिर आम्ही वाचवणारच अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या सगळ्या नेत्यांनी घेतलेले आहे। आणि आता आपण पाहतो की शिवसेना ठाकरे गटाचे असंख्य कार्यकर्ते या परिसरामध्ये जमलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या मंदिरामध्ये आरती सुद्धा होणार आहे। मोठी गर्दी या परिसरामध्ये झालेली आहे आणि सध्याचा या सगळ्या परिसरातला तणाव लक्षात घेता किंवा आंदोलनाची परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी मोठा फौजफाटा या मंदिर परिसरामध्ये लावलेला आहे। भाजपचे काही नेते सकाळपासून या ठिकाणी आलेले होते, मात्र थोड्याच वेळापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या जेव्हा या ठिकाणी पोहोचले त्यावेळी ठाकरे गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर किरीट सोमय्या यांना तातडीने इथून निघून जावं लागलं। त्या सगळ्या कार्यकर्त्यांची ही भूमिका जी आहे ती कालपासून आपण पाहतो आहोत। स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा मांडलेला होता। त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत। त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे काही प्रमुख नेते, त्याचबरोबर आमदार, खासदार आणि असंख्य कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत। थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मंदिर आम्ही वाचवणारच अशा पद्धतीची भूमिका ही ठाकरे गटानं घेतलेली आहे। या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतो की कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे, त्याचबरोबर सगळे पदाधिकारी मुंबईतले या ठिकाणी जमलेले आहेत। रेल्वे प्रशासनाला पहिल्यांदा जी काही नोटीस दिलेली होती मंदिर प्रशासनाला, त्या नोटीसमध्ये म्हटलेलं होतं की मंदिर हे पूर्णपणे अनधिकृत आहे आणि ते 7 दिवसांच्या आत हटवण्यात यावं। मात्र ही सगळी आंदोलनाची भूमिका आणि भावना लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं या सगळ्या कारवाईला स्थगिती दिलेली आहे आणि आता याच मंदिरामध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आरती पार पडते आहे। दर्शन सगळ्या नेत्यांच्या वतीने घेतलं जातं आणि मोठी गर्दी कार्यकर्त्यांनी सुद्धा केलेली आहे। मात्र भाजपच्या काही नेत्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या, दर्शन घेतलं आणि त्यांची सुद्धा भूमिका मंदिर वाचवण्याची आहे अशा प्रतिक्रिया सुद्धा